रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल। 1 ते 30 ऑक्टोबर पर्यंत ऑफर्सचा धुरळा आणि खास दिवाळी गिफ्ट। नारायणपेठ साडी 333, काजूकतली पैठणी 693, गजलक्ष्मी पैठणी 754, राजहंस व कलांजली पैठणी 747, लिनन शर्ट 387, खादी शर्ट पीस 243 आणि बॉय शर्ट फक्त 199 मध्ये। तर मग त्वरा करा, रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। 28 तारखेला सरकारकडून बैठकीचं निमंत्रण। सरकारच्या बैठकीला जायचं की नाही उद्या ठरवू, बच्चू कडू। शेतकरी, दिव्यांग, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका व इतर प्रश्नांसंदर्भात जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत माघार नाही। 28 तारखेला सरकारकडून बैठकीचं निमंत्रण आले। सरकारच्या बैठकीला जायचं की नाही उद्या ठरवू, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे। पाहूया ते काय म्हणतात। बावनकुळे साहेबांचा फोन आलेला होता। त्यानंतर मग मी राजीव शेट्टी, नवलेजी आणि जानकर साहेबांशी आणि इतरही आमचे जे नेते आहे त्यांच्यासोबत आमचं बोलणं झालं। आता नेमकं उद्या कार्यकर्त्याच्या बैठक आमची वर्ध्याला आहे 4 ते 5 वाजता आणि 5 वाजता त्या बैठकीमध्ये आपण जायचं नाही जायचं हा निर्णय आम्ही घेऊ। आणि मग बैठक जेव्हा घेतल्या जाईल तेव्हा आमचं समत आहे का मागच्या बैठकीसारखंच होता कामा नाही। निर्णय झाल्याशिवाय आंदोलन कुठेही थांबणार नाही जेथपर्यंत घोषणा नाही। मग कर्ज माफीच्या बाबतीत, मुक्तीच्या बाबतीत असू दे, तुमच्या 20% तुम्ही हमीभावावर बोनस देणार होते, हमीभावानं खरेदी केंद्र सुरू झाले नाही, मक्याचे झाले नाही आहे, सोयाबीनचे झाले नाही आणि ते 20% बोनस बाबत आहे। निवळच कर्जमुक्तीचा नाही तर हमीभावाचा विषय महत्त्वाचा आहे, दिव्यांगांच्या मानधनाचा विषय आहे, अंत्योदयाचा विषय आहे, त्यांचा मेंढपाळांचा विषय आहे, मच्छीमारांचा आहे आणि ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामपंचायत संगणकांचा। हे निर्णय आम्ही जर झाले नाही तर पोकळ बैठक घेऊन काही फायदा होणार नाही। बैठकीत निर्णय होत असेल तरच आम्ही जाऊ, नाही तर नाही जाणार।